साजिरे सुवर्णमयाची साखरे उपमा देता भास्करे किरण जाळ सोडिले ते जे अत्यंत साजिरे सुवर्णमयाची साकारे उपमा देता भास्करे किरण जाळ सोडिले। अहो त्या असणारं जे काही शर्वण आहे त्या ठिकाणी त्या राजा रावणाला आनंद झाला। का आनंद झाला तर तिथल्या जे काही असणारे सुंदर सुंदर प्रकारचे जे काही झाडं फळं पुष्प होते ते सूर्यप्रकाशाला लाजविते असं असणारं ते सुंदर होतं वन आणि ते बघून राजा रावणाला आनंद झाला। तया वन परदेशी कैलासगिरी आशे दैसा मेरू धरित्री त्याच भागी शोभा सादिरी पुष्पक तेथे येथे झाले। आणि मग ते इतकं सुंदर सुंदर वन होतं। अहो राजा रावणाला आनंद झाला। मग ते वन काय साधारण माणसाचं होतं का? त्या वनाच्या जवळच महादेवाचं कैलास नावाचा पर्वत त्या वनाजवळ होता। असं असणारं ते शोभिवंत वन आणि त्या वनाच्या जवळ राजा रावणाचं ते कामांग विमान आपल्या प्रधानाला घेऊन या ठिकाणापर्यंत पोहोचलंय असं ग्रंथकर्ते सांगू लागले। पुष्पके देखील कैलास पुढे न चाले राहिले सावकाश गती खुंटणी दे पुरी राक्षस थोर आश्चर्य पावला। मग ज्या वेळेस राजा रावण त्या कामांग विमानामध्ये बसून पुढं जाऊ लागला ते सुंदरवन बघितलं पण राजा रावण पुढं कैलासाकडे निघलेला आहे। पण ज्यावेळेस पुढं चालला त्यावेळेस त्या कामांग विमानानं ते वन बघितलं आणि वन बघितल्याबरोबर ते विमान जाग्यावर थांबलं। जाग्यावर विमान का थांबलं असं राजा रावणाच्या मनामध्ये शंका आली आणि त्या विमान थांबल्यामुळं राजा रावणाच्या मनामध्ये शंका आली आणि तो आपल्या प्रधानाबरोबर चर्चा करू लागलेला आहे। अत्यंत प्रतापी रावण चिंताक्रांत म्लान वदन प्रधान प्रतिकाय वचन बोलता झाला ते समयी। मग राजा रावण इतका बलाढ्य होता, शूर होता, मायावी होता पण इमान होतं भावाचं आणि भावाच्या इमानाची त्याला काय खोड माहिती, दुसऱ्याच्या वस्तूची खोड ज्याची त्यालाच माहिती। तसं राजा रावणाला वाटलं शे विमान इथून पुढं जायना गेलंय म्हणजे ह्या विमानामध्ये काहीतरी खोड आहे काय की, अगर ह्याला इकडं जाता येत नाही काय की, असं त्याच्या मनामध्ये शंका निर्माण झाली आणि त्या आपली शंका जे काही आपले प्रधान मंडळी त्या प्रधान मंडळीला राजा रावण सांगू लागलेला आहे असं ग्रंथकर्ते सांगू लागले। हे पुष्पक विमान न चाले गती खुंटून येते राहिले कोण कारण निर्धार पूर्ण लक्ष ना। मग राजा रावणानं ते विमान चालायचं थांबलं। थांबल्यावर थोडं डोकं खाजविलं आणि डोकं खाजून म्हणला जरा गुडघ्याचा विचार करावा। राजा रावण आपल्या प्रधानाला म्हणला हे प्रधानानं शे विमान इथून पुढं जात नाही मग नेमकं कशासाठी जात नाही शे म्हणले माझ्या तर काय लक्षात यायनं गेलंय। मग म्हणले तुम्हाला कुणाला काय कळतंय का ह्याच्यातलं? असा राजा रावण आपल्या प्रधानाली त्या विमानाबद्दल विचारू लागलेला आहे। पर्वतासारखे पुष्पक विमान पर्वत माता राहिले जाण कोण कर्म वैभव कोण काय कारण राहिले। अहो मग ते विमान म्हणजे विमानच होतं ना। आता ते राजा रावण कुबेराचं विमान एवढं मोठं दांडगची दांडगं भल्या मोठं एखाद्या डोंगरासारखं ते विमान डोंगरा एवढंच मोठं लांब लचक असलेलं ते कामांग विमान त्या सुंदर अशा डोंगरावर थांबलं होतं आणि तिथून पुढं जायना गेलं का जात नाही ह्याचा विचार राजा रावण आपल्या प्रधानाबरोबर करू लागलेला आहे आणि ते प्रधानाबरोबर विचार कसा करतोय ते ग्रंथकर्ते सांगू लागले। दसगिरी वायसे बोलिल्यावरी ऐकुनी मारित सारांश उत्तरी बोलता झाला शब्द चातुरी मने अवधारा लंकेशा। मग इथं मात्र मालकापेक्षा प्रधान हुशार निघला। राजा रावणाचा डोकं खाजवून खाजवून बेजार झाला, म्हणला इथं याचं विमान का पुढं चला नाही,
असं त्याच्या मनामध्ये शंका निर्माण झाली. आणि आपल्या प्रधानाला मंडळीला विचारल्यावर त्याच्यामध्ये एक मारीच नावाचा राजा रावणाचा प्रधान होता. आणि हे राजा रावणानं प्रश्न विचारल्यावर तो मारीच प्रधान राजा रावणाला इथं विमान का थांबलं ह्याच्याबद्दलची सविस्तर कथा राजा रावणाला सांगू लागलेला आहे. आणि त्या विमानाची थांबलेली कथा अगस्ती ऋषी प्रभू रामचंद्राला सांगू लागलेली. हे जे पुष्पक